प्रार्थना, श्लोक, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, रामरक्षा, मनाचे श्लोक, आरती संग्रह इत्यादी या पुस्तकात आहेत. पुस्तकाचे नाव आहे इदं न मम. नुकताच या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. एका सेवानिवृत्त महसूल अधिकारी यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेलं हे पुस्तक लेखक वासुदेव नारायण कामणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे. नमस्कार, माझं नाव वासुदेव नारायण कामणकर. मी महसूल खात्यामध्ये तलाठी म्हणून सेवा करीत होतो आणि मंडळ अधिकारी या पदापर्यंत पोहोचलो. तदनंतर सेवानिवृत्त झालो आणि आता सेवानिवृत्त होऊन देखील 15 वर्ष झालेली आहेत. सेवानिवृत्तीनंतर काय करावं हा प्रश्न पडला होता, परंतु ईश्वरनिर्मित अशी एक इच्छा होती त्यांची की माझं मूळ गाव कामण, वसईपासून इथे 20 किलोमीटर अंतरावर पूर्वेला हे गाव आहे आणि या गावी माझा जन्म वगैरे झालेला आहे. शालेय प्राथमिक शिक्षण त्याच ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आमचा एक कुंभार समाज आहे, जिथे त्या ठिकाणी आमची 50 घरं आहेत. एके दिवशी गावी गेलो असताना पूजा एका झाडाखाली आमच्या संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी होती आणि ती साजरी करत होते. ती साजरी करीत असतानाच माझ्या मनात असा विचार आला की आपण आपल्या समाजाचं संत शिरोमणी गोरोबा काकांचं मंदिर असायला हवं. म्हणून मग त्यांना मी विचारणा केली की बाबा आपल्याला अशी अशी जागा जर उपलब्ध झाली तर काय करावं. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही जागा उपलब्ध नाही. मग मी त्यांना जागा प्रदान केली. तर माझी तयारी आहे, मंदिर आपण बांधू शकतो. त्याच्यानंतर सेवानिवृत्तीनंतरचा काळ ते संत शिरोमणी गोरोबा काका यांचं मंदिर उभारण्यामध्ये गेला. मंदिर उभारताना आम्हाला बऱ्याच गावकऱ्यांनी, आमच्या समाजातल्या सर्व लोकांनी, सर्व स्तरातील सर्व लोकांनी खूप आर्थिक सहकार्य केलं आणि सर्वांच्या वर्गणीतून, लोकवर्गणीतून आम्ही हे मंदिर उभं केलं. त्याचं कारण असं आहे की माझे वडील नारायण आत्माराम कामणकर आता ते हयात नाहीत, परंतु लहानपणी त्यांनीच माझ्यावर खूप संस्कार चांगले केलेले आहेत. वारकरी होते ते आणि लहानपणापासून त्यांनी आमचे प्रार्थना, श्लोक वगैरे ते आम्हाला सकाळ संध्याकाळ प्रार्थना घेत असत. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या इच्छेमुळेच हे मंदिर देखील तयार झालं. त्यांची इच्छा होती संत शिरोमणी गोरोबा काकांचं मंदिर आपल्या गावी असावं, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते मंदिरासाठी मी जागा दान करून त्या मंदिर उभारणी केली. त्यांनीच हे सर्व शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या सर्व गोष्टीची खरी प्रेरणा जी आहे ते माझे वडील आहेत, शिक्षक आहेत वसंत परोळेकर सर. यांनी देखील चांगले संस्कार केलेले आहेत. त्या सर्व संस्कारांचा परिपाक मंदिराच्या उभारणीमध्ये झालेला आहे आणि या पुस्तकामध्ये झालेला आहे, असं माझं स्वतःचं मत. आणि त्यानंतर पुन्हा हा कोरोना कालावधी आला. त्या कोरोना कालावधीमध्ये आपण सर्व लोक बंदिस्त होतो, कुठे कोणाचंही जाणं येणं नव्हतं. मग त्यावेळी माझ्या मनात असा विचार आला की बरं, हा जो आता रिकामा वेळ आहे, या रिकामा वेळेचा उपयोग कसा करावा. तर हा प्रश्न पडत असताना माझं मी निरीक्षण केले की बाबा आपल्यामध्ये कुठले सुप्त गुण आहेत. तर फक्त मला एकच दिसून आलं की आपलं त्यातल्या त्यात अक्षर बरं आहे. चांगलं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु बरं आहे. म्हणून विचार केला, बरं आपण रोज काहीतरी लिहावं. रामदास स्वामी जे आहेत आपले, त्यांच्या दिसा माझी काहीतरी लिहावे या उक्तीनुसार मी असं ठरवलं, बरं आपण हा जो वेळ आहे हा आपल्या जे आपले धार्मिक ग्रंथ वगैरे आहेत, ह्या धार्मिक ग्रंथातील काही श्लोक आहेत, ओव्या आहेत, भजनं आहेत वगैरे, ह्या गोष्टीचा बरं आपण दररोज लिहून काढावं. आणि त्याच्याप्रमाणे मी सुरुवात केली आणि रोज अगदी 1-1.5 तास आपलं रोज लिहत गेलो. लिहिता लिहिता अशी बरीच पुस्तकं झाली. त्याच्यानंतर सुरुवातीला असं का मनात नव्हतं की पुस्तक वगैरे करायचं वगैरे, परंतु जे लिखाण केल्यानंतर माझे मित्रमंडळ वगैरे माझ्या घरी येत असत, त्यांना मी हे सगळं दाखवलं, लिखाण केलेलं रंगीबिरंगी कलरमध्ये. तर त्यांनाही ते खूप आवडलं आणि मग त्यांनी सांगितलं असं पुस्तक तयार करायला पाहिजे. मग त्यावेळेला माझे जे मित्र आहेत, श्री VS पाटील, त्याच्यानंतर तुकाराम मोरे, हरिहर ठाकूर, असे माझे बरेच मित्र आहेत, गणेश ठाकूर, त्यानंतर माझे संगीतातील गुरु पंडित गुरु सुरुशे आहेत, यांना देखील हे सगळं दाखवलं होतं मी. तर त्यांनी देखील मला चांगलं मार्गदर्शन केलं की तुम्ही हे संग्रह जो आहे हा केलेला अतिशय चांगला आहे,
तर याची पुस्तिका तयार करावा. आणि त्यानुसार मग माझ्याही मनात असं आलं की बरं आता आपण पुस्तक तयार करूया. आणि मग सुरुवातीला अगदी सहज लिहत गेलो, परंतु ते एवढं खास नव्हतं. परंतु नंतर पुन्हा पुस्तक तयार करायच्या उद्देशानं पुन्हा सर्व जी काय लिखाण संकलन करायचं होतं ते पुन्हा लिहून काढलं. त्याच्यानंतर आमचे मित्र जे इथे आहेत, मंदार नेने म्हणून ग्राफिक आर्टिस्ट, मग त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटलो. त्यांना कल्पना दिली की असं मी सगळं लिखाण केलेलं आहे आणि मला हे पुस्तक रूपाने जर प्रकाशन करायचं असेल तर या कामी मला सहकार्य करा. त्यानंतर त्यांनी सहकार्य केलं. नंतर माझे जे मित्र आहेत VS पाटील, त्यांनी प्रस्तावना दिली. पुन्हा गुरुबंधू दीपक नाईक सर आहेत, त्यांनी देखील त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर मंडळ अधिकारी हरिहर ठाकूर आहे, त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे पुस्तक आहे सुरुवात केलेली आहे आणि प्रकाशित झालेलं आहे. आणि हे प्रकाशन आता गेल्या 6 मेला ज्या वेळेला संत शिरोमणी गोरोबा काकांची पुण्यतिथी साजरी होत होती, ते निमित्त ते औचित्य साधून त्या ठिकाणी आम्ही आमच्या वसई गावातले जे ज्येष्ठ नागरिक मंडळ आहेत, महसूल खात्यातील माझे बरेचसे अधिकारी आहेत, या अधिकारी वर्गांना घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्वजण ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या गावचे जे समाजसेवक, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर म्हात्रे, त्यानंतर दिनेश म्हात्रे, अशी बरीच मंडळी त्या ठिकाणी आणि आमचे गावचे ग्रामस्थ, शिवाय आमच्या समाजाचे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री भानुदास गोरेकर हेही उपस्थित होते. त्यांना देखील मी कल्पना दिली की असं प्रकाशन मला करायचं आहे, तर आपल्याला सहकार्य करा. तर माझ्या सर्व समाज बांधवांनी मला या कामी खूप सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी जे पाहुणे वगैरे मंडळी आली, सर्वांचं अतिशय व्यवस्थित स्वागत वगैरे त्याच लोकांनी करून दिलं. आपलं हस्ताक्षर बऱ्यापैकी असल्याने मी हस्ताक्षराचा वापर केलेला आहे या ठिकाणी. आता आपण सर्वत्र पाहिलातच असं लक्षात येतं की सर्व आबालवृद्ध मोबाईलमध्ये गर्क झालेले आहेत. वाचन हल्ली पुस्तकी वाचन कमी होतं, मोबाईल वाचन होतं. आणि मला असं वाटतं की आपल्या ज्या धर्मग्रंथामध्ये जे श्लोक आहेत, जे अभंग आहेत, आपली पूर्वीपासून एक प्रथा होती प्रत्येक घरोघरी हिंदू धर्मामध्ये की आपण परमेश्वर मानणारी माणसं आहोत आणि आपण परमेश्वर हा परिपूर्ण आहे, त्याची भक्ती करण्याच्या दृष्टीने आपण हे त्यांचे जे श्लोक आहेत, ओव्या आहेत, गायला पाहिजेत. आणि त्या मनाचे श्लोक आहेत सर्व लोकांना यायला पाहिजेत. लहान मुलावर ते संस्कार होणं आवश्यक आहे असं वाटतं. झोपेतून उठल्यानंतर आपली पहिली जी प्रार्थना आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, यापासून मी सुरुवात करून नंतर या पुस्तकामध्ये गणपती स्तोत्र, त्यानंतर नवग्रह स्तोत्र, श्रीराम रक्षा, पुन्हा अथर्व शीर्ष, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, तसेच संत शिरोमणी गोरोबा काकांचं अभंग, त्यांचं चरित्र इत्यादी गोष्टीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. याशिवाय आपण नेहमी ज्या आरत्या गातो त्या सर्व आरत्यांचा देखील समावेश केलेला आहे. आणि शेवटी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रसादनाने या पुस्तकाची मी सांगता केलेली आहे. पुस्तकाचं जे नाव आहे इदम न मम, तसं पाहिलं तर या इदम ह्या शब्दाला फार मोठा गहन अर्थ आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो त्याच्यानंतर जेव्हा त्याला समजू लागतं तेव्हा असमंत जे आहे, जे त्याला दिसतं, जे दृश्य स्वरूपात दिसतं किंवा दृश्य भावना देखील असतात, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व नश्वर आहेत. या सर्व गोष्टींचा शाश्वत असं काय नाही, हे केव्हा ना केव्हा या गोष्टीचा नाश होणार आहे. आणि परंतु जो मानवी स्वभाव आहे तो इतका स्वार्थी आहे की त्याला असं वाटतं हे सर्व जे जग केलेलं आहे माझ्यासाठी तयार केलं आहे. इदम न म्हणजे हे सर्व माझ्यासाठी. प्रॉपर्टीच्या बाबतीत आपण म्हणतो हे माझी मिळकत, हे माझं घर, हा माझा मुलगा, ही सर्व त्याला माझं वाटतं. मी आणि माझं ह्या माणसाला काय सुटलेलं नाही आजपर्यंत. परंतु प्रत्यक्ष पाहिलं तर सर्व काही शाश्वत असं काही नाही, सर्व नष्ट होणार आहे. परंतु तो अर्थ या ठिकाणी मी गृहीत न धरता मी या पुस्तकाचं नाव इदम न मम ठेवण्याचं कारण असं की इदम न मम या शब्दाचा मराठीत अर्थ असं हे माझं नाही. आता हे म्हणजे नेमकं काय मला या ठिकाणी म्हणायचं आहे, तर ह्या पुस्तकांतर्गत जे साहित्य आहे, धार्मिक साहित्य, श्लोक आहेत, अभंग आहेत, ओव्या आहेत, जे काही आहे ते सर्व
मी रचलेलं नाही, हे पूर्वीचं आपल्याकडे आहेच ही ग्रंथ संपदा, त्याच्यातूनच हे उतरवलेलं आहे. फक्त मी ते माझ्या स्वहस्ताक्षरात विविध रंगामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यात माझं स्वतःचं कर्तृत्व असं काही नाही, म्हणून मला या गोष्टीचा कसलाही अभिमान नाही. म्हणून हे इदम न मम हे नाव मला योग्य वाटलं, सार्थ वाटलं, म्हणून मी या पुस्तकाचं नाव इदम न मम म्हणजे हे माझं नाही असं ठेवलेलं आहे. हे जे पुस्तक आहे इदम न मम, या पुस्तकामध्ये श्रीमद भगवद्गीता याच्यातले निवडक श्लोक घेतलेले आहेत आणि त्यांचा अर्थ देखील लिहिलेला आहे. तर त्याच्यातले जी सुरुवात आहे, ते सुरुवातीचा जो श्लोक आहे तो मी बोलून दाखवतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सध्या माझ्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत. शिवाय वसई येथे जे पारनाकावर जयंत बर्वे यांचं पुस्तक यात्रा म्हणून दुकान आहे पुस्तकाचं, त्या ठिकाणी ते उपलब्ध होईल असं मी व्यवस्था करू शकेन. माझा संपर्क नंबर 7030120228. पुन्हा एकदा सांगतो, 7030120228 असा आहे. आपण या ठिकाणी आलात आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल आपलं मनस्वी आभार मानत आहे.